शेतीचा महामंत्र प्रलशरचा प्लांटो कृषी तंत्र। पारंपरिक पद्धतीने आम्ही शेती करतो। त्यामध्ये म्हणजे आम्हाला पहिली शेती परवडत नव्हती, पण आता शिंगणे साहेब भेटल्यामुळे त्यांनी प्लांटो तंत्राचा वापर करायला लावला। डाळिंबाचं बी आमचे 2 एकरामध्ये 800 झाडं आहेत। उत्पन्न चांगलं मिळू राहिलं। 3 वर्षापासून प्लांटो तंत्राचा वापर करून राहिलो। डाळिंबामध्ये फायदा झाल्यामुळे आम्ही ऊसाला सुद्धा प्लांटो तंत्राचा वापर केला। यावेळेस आम्ही 4 एकर ऊसाची लागवड केली। लागवड करतेवेळी ऊसाला रासायनिक खताबरोबर प्लांटो दाणेदाराचा वापर केला। मोठ्या बांधणीला रासायनिक खताबरोबर 75 किलो प्लांटो दाणेदारण 20 किलो प्लांटो मीनचा वापर केला। पाण्याद्वारे दंडाद्वारे प्लांटो ड्रीप 2 वेळा 2-2 लिटर दिले। फवारणीच्या वेळेस प्लांटो जाईम पिस्टीमन प्लांटो मायक्रोचा वापर केला। आता माझा 8 साली ऊस 12 महिन्यात झाला आणि फुटवे 12-12 आहेत आणि एक सारखी साईज वाढलेली, म्हणजे अजून तुटायला 5 महिने टाइम आहे। तर हे ऊस कमीत कमी अजून 10 कांड्या तरी वाढते। शेवटपर्यंत 45 कांड्यापर्यंत ऊस जाईल अशी माझी अपेक्षा आहे। पूर्वी आमचा ऊस 50 ते 60 टनच जायचा आणि आता कमीत कमी 80 ते 85 टन जाईल। एकरी 20 टन जरी ऊस वाढला तरी 4 एकरामध्ये कमीत कमी 80 टन ऊस वाढेल आणि त्यामध्ये 3000 जरी भाव पकडला तरी कमीत कमी 2,40,000 रुपये वाढतील। याला प्लांटोचा खर्च फक्त एकरी 6,000 रुपये, तर 4 एकरामध्ये आमचा 24,000 रुपये खर्च होईल। तर शेतकरी बंधूंनो, प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।